हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण शाळा सिद्धी या विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मागील माझे व्हिडिओ शाळा सिद्धीचे रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप आणि शाळा सिद्धीची माहिती, शाळेची माहिती कशा पद्धतीने भरायची याची पूर्ण प्रोसेसचा व्हिडिओ मी यापूर्वी आपल्याला युट्यूबवर पाठवलेला आहे. तर आज काही जणांचे SMS मला आले की शाळा सिद्धीचा पासवर्ड आपल्याला रिसेट कसा करायचा किंवा फॉरगॉट झाला, विसरला तर तो पासवर्ड रिसेट कशा पद्धतीने करायचा याचा शॉर्ट व्हिडिओ यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओतून आपल्याला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आपण मोझिला फायरफॉक्स मध्ये जाणार आहोत. शाळा सिद्धीच्या वेबसाईटवर www.shidhi shalashiddhi.nuepa.org या वेबसाईटवर आपण जाणार आहोत. शाळा सिद्धी या वेबसाईटवर आपण या ठिकाणी जाणार आहोत. हे बघा, शाळा सिद्धी nuepa.org याचं ऍड्रेस बार मध्ये आपण ऍड्रेस टाकल्यानंतर ही पेज आपल्याला ओपन होते. तर आपल्याला पासवर्ड विसरलेला आहे, तर आपण सर्वप्रथम लॉग इन यामध्ये जायचं आहे. लॉग इन मध्ये गेल्यानंतर आता आपल्याला पासवर्ड लक्षात नाहीये, तर आपण काय करायचंय सर्वप्रथम, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता न्यू युजर क्लिक हिअर. जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथं हे आपण पाहिलेलं आहे. तर त्याच खाली फॉरगॉट पासवर्ड असे दिलेले आहे, त्या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेचा तो UDIS नंबर या ठिकाणी तो मागेल. शाळेचा UDIS नंबर तुम्ही टाकायचा 27 30. ते विसरला असेल तर गेट पिन अगोदर आपल्याला करायचं आहे. गेट पिन करून गेट पिन या ठिकाणी आपण जायचं आहे आणि 27 30 10 जो काही आपल्या शाळेचा UDIS क्रमांक असेल तो UDIS क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर टाकला होता किंवा ईमेल ऍड्रेस टाकला होता त्या ईमेल ऍड्रेस किंवा तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. ईमेल ऍड्रेस तुम्ही टाकला असेल तर तो ईमेल ऍड्रेस पण तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या. ईमेल ऍड्रेस तुम्ही टाकून घ्या. UDIS क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस. OTP हा दोन्ही मोबाईल नंबरवर पण मिळतो आणि ईमेल ऍड्रेसवर पण मिळतो. गेट पिन अशा पद्धतीने तुम्ही करा. तुमच्या मोबाईल नंबरवर तो पिन पाठवेल. हे पहा, आता माझ्या मोबाईल नंबरवर पिन आलेला आहे. वेबसाईट वरून तो पिन येईल. तो पिन या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे, टाकायचा आहे. तो पिन तुम्ही टाकून घ्या 15 10 54. आता माझ्या याचा OTP वन टाइम 15 10 54. OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड, तो पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. आपल्याला OTP हा एकदाच वापरावा लागेल. जेव्हा तो OTP येईल त्याच वेळेस आपण तो पिन वापरणार आहोत. तो पिन आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. जसेही आपण या ठिकाणी क्लिक करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला टॅब दाखवली जाणार आहे, न्यू पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड. तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड या ठिकाणी घेऊ शकता. तर तुम्ही आता त्याच पद्धतीने क्रिएट पासवर्ड करा. पासवर्ड जनरेट सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि तुमचं नवीन पासवर्ड तुम्ही रिसेट करू शकता. तर मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचं पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करू शकता आणि क्रिएट करून पुन्हा तुम्ही त्याचं आपल्या शाळेच्या डॅशबोर्डवर तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर अद्यापपर्यंत तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली हे लाल बटन आहे, या लाल बटनला आपल्यास क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब होता. सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला यापुढील जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर, पीसीवर तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ सहज पाहू शकता. तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद.